नमस्कार. मी कुणाल वैजनाथ वावळकर, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाचा शहराध्यक्ष म्हणून या शहरात काम करतो. गेली 15 ते 16 वर्षापासून या सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत आहे. आणि या सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना नक्कीच प्रत्येक कार्यकर्त्याला एक महत्त्वाकांक्षा असते आणि ती महत्त्वाकांक्षा प्रशासकीय पद मिळावं म्हणून असते. समाजाची सेवा करायची असेल तर आपल्याला प्रशासनामध्ये जाऊन त्यांचा आवाज बनून काम केलं पाहिजे. एक मिनिट. काम करत असताना नागरिकांचे गोरगरीब कष्टकरी जनतेचा आवाज बनून आपण सभागृहात काम केलं पाहिजे, एवढीच इच्छा ही कार्यकर्त्याची असते. आणि या प्रभागामध्ये जी गेली 8 वर्ष येथील मागील नगरसेवकांनी जे काम केलं नाही, जे प्रभागाची दयनीय अवस्था त्या ठिकाणी केलेली आहे, रोड असेल, पाणी असेल, ड्रेनेज असेल, स्कूल शाळेचे असतील, प्रत्येक धुळीचं साम्राज्य असेल, ट्रॅफिक असेल, असे मूलभूत प्रश्न त्यांनी सोडवण्याचा प्रयत्न केलेला नाही. ते सोडवण्यासाठी माझ्यासारखा सामान्य कार्यकर्ता नक्कीच प्रयत्न करेल. भाऊ, बघायला गेलं तर आरटीआयच्या माध्यमातून तुम्ही कार्यकर्ते म्हणून जो लोकप्रतिनिधींना कार्य केले नाही किंवा ते काम करत नाही, पण तुम्ही कार्यकर्ता म्हणून त्या कामाचा आढावा घेता आणि ते काम पूर्ण होईपर्यंत शांत बसत नाही, ही तुमच्या कामाची एक वेगळी ओळख शहराला निर्माण झाली. हो, नक्कीच. आमचे नेते रामदासजी आठवले साहेबांच्या माध्यमातून आम्ही कष्टकरी गोरगरीब जनतेचं आम्ही नेतृत्व काम करतो आणि या गोरगरीब समाजाला न्याय देण्यासाठी आमच्यासारखा कार्यकर्ता काम करत असतो. आठवले साहेबांचे स्पष्ट आदेश आहेत, प्रत्येक गोरगरीब नागरिकांचं आपण काम केलं पाहिजे. आपण पाहिलंच ह्या ऑफिसचं उद्घाटनाच्या वेळेस, मध्यवर्ती कार्यालयाच्या ऑफिसच्या उद्घाटनाच्या वेळेस आठवले साहेबांनी आम्हाला सांगितलं होतं की ऑफिसमध्ये कोणीही माणूस आला तर त्याचं काम आपण केलं पाहिजे. आज तुमच्या माध्यमातून सांगू इच्छितो, मला त्याचा आनंद वाटतोय की येथील प्रभाग क्रमांक 25 मधील गोरगरीब नागरिकांचे जवळजवळ आपण 450 रेशनिंग कार्ड काढून दिलेले आहेत. परत कामगार योजनेच्या माध्यमातून त्यांचे 250 लोकांना कामगार योजनेचे फॉर्म भरून त्यांचा छोटा घर संसार देण्याचं काम महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून केलेलं आहे. अशा विविध योजना आहेत. त्या योजनेचं अंमलबजावणी त्या लास्टच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही सर्व कार्यकर्ते पक्षाचे आमचा प्रयत्न असतो. एकीकडे बघितलं तर हा प्रभाग हा पूर्ण भाजपचे 4 नगरसेवक आहेत, पूर्ण प्रॉपर गाव वस्ती तालुके आहेत. कुठल्याही ठिकाणी बघितला तर चळवळीचा कार्यकर्ता कधीच कोणासोबत सामावून नसतो, पण एक मात्र तुम्ही असे कार्यकर्ते आहेत की तुमचा सर्वांशी संपर्क चांगला आहे, काम करण्याची पद्धत चांगली आहे, त्यामुळे तुम्ही सर्वांसोबत मिळून मिसळून राहता. नक्कीच. आपण प्रश्न खूप चांगला उपस्थित केला की माझे गेली 15 ते 16 वर्षापासून दिवंगत लोकनेते लक्ष्मणभाऊ जगताप यांच्याशी संपर्क आहे आणि त्यांच्या माध्यमातूनच मी राजकीय जीवनामध्ये पदार्पण केलेलं आहे. आमचे आमदार शंकरभाऊ जगताप यांच्या माध्यमातून जी विकास कामे या प्रभागामध्ये करण्यात येतात त्याच्यामध्ये मला शंकरभाऊ जगताप हे विश्वासात घेऊन काम करतात. आणि आपण जर महायुती आणि घटक पक्षाचा नेता म्हणून या शहरामध्ये काम करत असेल, कार्यकर्ता म्हणून काम करत असेल, तर नक्कीच आपलं कर्तव्य आहे की आपणही घटक पक्षाच्या कार्यकर्त्यासोबत, नेत्यासोबत एक सलोख्याचे संबंध प्रस्थापित केले पाहिजे. कारण की आपण एका विचारांनी बांधलेलो आहोत. आपले नेते रामदासजी आठवले साहेब असतील, मोदीजी असतील, पंतप्रधान हे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस असतील, हे सर्व एकत्र राहत असतील तर आपल्यासारख्या कार्यकर्त्यालाही घटक पक्षासोबत सामावून घेऊन एकत्र काम केलं पाहिजे. निवडणुकीला कोणते मुद्दे घेऊन तुम्ही सामोरे जाता? या प्रभाग क्रमांक 25 मध्ये रोडची दयनीय अवस्था झालेली आहे. ट्रॅफिकचा मूलभूत प्रश्न या ठिकाणी झालेला आहे. आता मी गेली 15 ते 20 दिवसापूर्वी एक आंदोलन केलेलं की येथील जो रोड आहे तेथील रोडचे फुटपाथ मोठे केलेले आहेत ह्याच्यामध्ये स्मार्ट सिटीच्या अंतर्गत. तर ते फुटपाथ कमी करून रोड मोठे केले पाहिजे, जेणेकरून येथील 250-300 सोसायटीचे जे नागरिक इथे राहतात आणि त्या नागरिकांना ट्रॅफिकच्या मूलभूत प्रश्नाला सामोरं जावं लागतं. इथे आमचा फिनिक्स मॉल असतील, विविध सोसायट्या, मोठ्या सोसायट्या असतील, हॉस्पिटल्स असतील, भरपूर मोठ्या प्रमाणात वाकडचा परिसर हा मोठा होत आहे. आणि त्या माध्यमातून पहिलं माझं मूलभूत प्रश्न असेल की ट्रॅफिकचं निर्मूलन झालं पाहिजे. नंतर 24 तास लोकांना पाणी मिळालं पाहिजे.
येथील कचरा व्यवस्थापनाचा प्रश्न आहे, हा तर कचरा व्यवस्थापनाचा प्रश्न मी मार्गी लावणार आहे. महिलांचे आरोग्याचा आणि रोजगाराची संधी त्यांना उपलब्ध करून देणार आहे, युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देणार, असे विविध प्रश्न घेऊन या महानगरपालिकेमध्ये नशीब आजवण्याचं काम या ठिकाणी करणार आहे. प्रभागातील सर्व नागरिकांना काय आवाहन करा? प्रभागातील सर्व नागरिकांना एकच आवाहन करतो की आपण 10-15 वर्षापासून एकच नगरसेवक बघताय आणि 30-30 नगरसेवक बघताय. माझ्यासारखा सामान्य घरातला कुटुंबातला कार्यकर्ता जो झोपडपट्टीमध्ये राहिलेला, तळागाळातील राहिलेला, त्याला प्रश्नांची, झोपडपट्टीतल्या प्रश्नांची जाणे, गोरगरिबांच्या प्रश्नातील जाणे, आपल्या माध्यमातून एकच सांगू इच्छितो की माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आपण प्रभाग क्रमांक 25ची सेवा करण्याची संधी द्यावी, एवढीच विनंती या ठिकाणी करतो.